आवळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। इथे तारा छान तयार झालेली असते, मस्त साडी नेसलेली असते आणि आरशात बघून ती सोहमकडे पाहून म्हणत असते, सोहम कालच्या महाआरतीचा मान इथे सावली आणि सारंगला मिळालेला आहे। मग आज बाप्पाचं विसर्जन आहे, तर मग विसर्जनाचा मान आपल्या दोघांना इथे मिळू शकतो ना। त्यावर सोहम म्हणतो, मला एक गोष्ट सांग तारा, मला तुझं कळतच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला इथे सावली वहिनीची बराबरी का करायची असते, ह्या गोष्टी तर मला इथे समजतच नाहीत। त्यावर तारा म्हणत असते, अरे बराबरीचा काय विषय आहे। आणि त्यावर तो म्हणत असतो, ए बघ, इथे तू तर सावली वहिनीला तुझी कॉम्पिटिटर मानत नाहीयेस किंवा तुझ्या तोला मुलाची मानतच नाहीयेत, मग तू तिची बराबरी का बरं करत आहेस। असं म्हणता क्षणी आता तारा इथे बसलेली असते। तेवढ्यातच सोहमने तिच्यासाठी सुंदर असे कानातले आणलेले असतात आणि सोन्याच्या कानातले पाहिल्यानंतर तारा हसायला लागत असते। तेव्हा इथे ती म्हणत असते, हे माझ्यासाठी आहेत। त्यावरच आता सोहम म्हणतो, नाही, तुझी एखादी साडी मी नेसणार आहे आणि हे झुमके हे कानातले मी त्यावर घालणार आहे आणि मिरवणार आहे डोक्यावरती पदर घेऊन। म्हणूनच आता तारा हसायला लागते आणि लगेचच कानामधले ते कानात घालून लगेचच सोहमला दाखवते। त्यावर सोहम म्हणतो, खरंच खूप कमाल दिसतेस तू, पण तुला एक गोष्ट सांगू का, मला ना तुला माझ्या एका मैत्रिणीला भेटवायचं आहे। तेव्हा ती म्हणत असते, कोणती मैत्रीण। आणि त्यावर रागाने त्याच्याकडे पाहते आणि त्यावरच तो म्हणत असतो, खरं सांगू का, ती जेव्हा रागाने माझ्याकडे पाहते किंवा रागाने ती रागवते ना, तेव्हा ती खूप छान दिसते। आणि त्यावर ती म्हणत असते, कोण आहे तरी कोणती। असं म्हणूनच बाजूला असलेला आरसा तो घेतो आणि इथे तारासमोर आरसा पकडत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, बघ, तुला बघायची होती ना ती। असं म्हणूनच आता तारा त्या आरशात पाहते आणि पाहिल्यानंतर लगेचच लाजते आणि हसायला लागलेली असते। आता इकडे दोन्ही हात तो तिचे पकडत असतो आणि दोन्ही हात पकडल्यानंतर इथे खूपच रोमॅन्टिक दोघे सुद्धा झालेले असतात। दरवाजा ओपनच असतो आणि पंचामृत घेण्यासाठी इथे बबली जो आहे हे सगळ्यांना बोलवायला फिरत असतो। आता ह्यांच्या ह्या पोझिशनमध्ये त्यानं पाहिलेलं असतं आणि लगेचच वळून पाहतो आणि डोकं भिंतीवरच आपटतं। त्यावर आता तो लगेचच म्हणत असतो, नाही नाही, तुम्हाला पंचामृत घेऊन बोलवलं आहे। त्यावर लगेचच सोहम म्हणत असतो, तू पण नाही त्यावेळेस एंट्री कशी काय करू शकतोस बरं, या चला, कशाला बोलवलंय सांग। अहो, ते पंचामृत घेऊन, नाही पंचामृताला तुम्हाला बोलवलं आहे, असं इथे तो म्हणत असतो। तेवढ्यातच आता तारा तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते। इथे सोहम म्हणत असतो, अगं असं काय करतेस। आणि तेव्हा ती म्हणते, नाही नाही नाही, चल लवकर खाली, सगळेजण वाट बघत असतील आणि मला सगळं काही खाली जाऊन बघायचं आहे, करायचं आहे आणि मला इथे विसर्जनाचा मान सुद्धा मिळवायचा आहे। असं म्हणून ती सोहमला टाळून तिथून निघून जात असते। तर इकडे दुसऱ्या बाजूला काल आपण पाहिलं होतं की सारंगने सावलीला गजरा आणलेला असतो, तो तिच्या केसात तिला माळून देत असतो आणि त्या गजऱ्याचा सुगंध तो घेत असतो। तेवढ्यातच पुन्हा बबली यांना सुद्धा इथे पंचामृतासाठी बोलवले आलेला असतो। आता लगेचच तो म्हणत असतो, मला तर हे कळतच नाहीये काय चाललेलं आहे, मी इथे विसर्जनाला सगळ्यांना बोलवायला येतोय का, ही सगळी लोक डेटवर गेलेली आहेत, हे काही कळत नाही। असं म्हणूनच मान फिरवूनच तो हसायला लागलेला असतो। आता इकडे मात्र सावली तिथून जाण्याचा प्रयत्न करते, तर सारंग म्हणत असतो, काय हे नेहमी माझंच नशीब अशा पद्धतीने का होतंय मला कळत नाही। ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलतो। तर इकडे आता आपली ऐश्वर्या आरशासमोर बसून मस्त नेहमीप्रमाणेच मेकअप थापत असते आणि म्हणत असते, आता इकडे तर चांगलीच वाट लागणार आहे आणि ती म्हणजेच की इथे तारा तर पेटून उठलेली आहे, ती फक्त आपल्याला इथे थोडंसं अगीत तेल ओतायचं काम करायचं आहे। हे सगळं ती स्वतःशी बोलते। तेवढ्यातच तिथे नील आलेला असतो आणि तो आल्याबरोबरच बोलत असतो, काय, कुठे तेल ओतायचं आहे। तेव्हा ती लगेचच चाच पडते आणि लगेचच म्हणत असते, काही नाही, कानात तेल ओतायचं आहे, कानात तेल ओतायचं आहे। आणि कोणाच्या कानात तेल ओतायचं आहे। तेव्हा ती म्हणत असते, माझ्याच कानात तेल ओतायचं आहे। तेव्हा तो म्हणत असतो, का काय झालेलं आहे, दुखतोय का कान, आण मी ओतून देतो। असं म्हटल्यानंतर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, ए चल बाजूला हो, काही गरज नाहीये त्या सगळ्या गोष्टी करण्याची, आणि तुला सांगितलं ना, इथे मला हात सुद्धा लावायचा नाहीये, माझा सगळा मेकअप खराब होईल। असं म्हणूनच आता इकडे मात्र ती म्हणत असते, जरा इतरांकडून सुद्धा काही गोष्टी करायला शिक आणि त्याचबरोबर बोलायला सुद्धा शिक। आता इकडे हे सगळं त्याला सहन होत नसतो, तो विचार करतो, हे सगळे असं का बोलत आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी काही जरी केलं तरी सुद्धा ऐश्वर्या अशी का वागत आहे, ह्या तर गोष्टी मला समजत नाही। असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र सगळेजण जमा झालेले असतात, कारण आरती करायची असते। तेवढ्यातच ऐश्वर्या जी आहे ती इथे
अमृताला म्हणत असते, अमृता बहिणी, खरं पाहायला गेलं तर तू या घरची मोठी सून आहेस, पण सगळ्या ह्या गोष्टीचा मान तुला मिळायला हवा, पण असं काहीच होत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा मान तुला कुठेच आणि कशाच पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटत आहे. आणि तुला जरी हा मान मिळाला असता, पण कसा मिळणार ना गं, कारण इथे राजकुमार भाऊजी, राजकुमार दादा असता तर तुला हा मान इथे मिळाला असता, असं ऐश्वर्या बोलत असते. आता ऐश्वर्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अमृताला थोडंसं वाईट वाटलेलं असतं की ही या पद्धतीने थोडंसं बोलत आहे म्हणून. आता इकडे मात्र लगेचच तिथे तारा आलेली असते. तारा तिथे आल्याबरोबरच जे झुमके इथे दिलेले असतात ते झुमके इथे ती तिला दाखवत असते. म्हणत असते, वहिनी हे बघ ना, आज मला सोहमने किती छान आणि सुंदर असे झुमके दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे एवढे छान आणि सुंदर असे झुमके दिल्यानंतर बघ ना, हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे. त्यावरच आता इकडे ऐश्वर्या तिला म्हणत असते, अगं सोहमने झुमके दिलेस म्हणून एवढी खुश आहेस का, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आणि ती म्हणजेच की इथे ह्या झुमक्यावर काय घेऊन बसलेली आहेस. घरातील सगळ्या गोष्टींचा मान तर इथे कोणाला मिळत आहे ही गोष्ट तुला कळत नाही का. आणि त्याचसोबत इथे बघ, आता सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्या दिवशी इथे गौरी आणण्याचा, आरतीचा मान सुद्धा इथे सावलीला मिळाला. आणि आज काय, आज पण कुणाला मान मिळतोय आणि काय होतंय हे तू बघायला हवंयस ना. आणि इथे तर आता विसर्जनाचा मान तुला आणि त्याचबरोबर सोहमला मिळायला पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र लगेच सगळेजण विसर्जनासाठी तयार झालेले असतात. आणि विसर्जनासाठी तयार झाल्यानंतर सगळेजण खाली येतात. आता खाली आल्यानंतर इकडे आता तारा म्हणत असते, खरं तर आता मला एक गोष्ट सांगा आई, म्हणजेच ती इथे तिलोत्तमाला म्हणत असते. त्यावर तिलोत्तमा म्हणत असते, हा बोल ना, का काय झालेलं आहे. त्यावर ती म्हणत असते, आता बघा ना, माझ्या आईकडे कशा पद्धतीने इथे विसर्जन व्हायचं, तर बाप्पाची छान आरती वगैरे गायली जायची आणि बाप्पाची छान आरती वगैरे गायल्यानंतर इथे त्या पद्धतीचं विसर्जन इथे व्हायचं. आणि मग आपल्या घरची कुठली अशी रूढी परंपरा रीत वगैरे काही आहे का. त्यावर लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते, आपल्या घरामध्ये तसं काही नाही आहे. आणि त्याचबरोबर आपल्याच्याने जे बाप्पाचं करणं होतं, त्याचबरोबर त्यांची पूजा आरती आणि जेवढी सेवा आपल्याला करायला मिळते तेवढी सेवा आपण इथे करतो. असं हे करायचं ते करायचं असं काहीही नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने बोलल्यानंतर आता मात्र इकडे गुरुजी म्हणत असतात की आता विसर्जन करायचं आहे. मग लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की आता विसर्जनाचा मान इथे मला असं वाटतंय की नव्या जोडीला द्यायला पाहिजे, म्हणजे सोहम आणि ताराला. तर इकडे ती सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे बोलत असते की इथे जो काही आरतीचा मान आहे तो सुद्धा इथे आता ह्या दोघांनाच मिळायला हवा. त्यावर आता इकडे लगेचच जे सारंगचे बाबा असतात ते म्हणत असतात, पण मला असं वाटतंय की आता एकंदरीत घरातील वातावरण आणि काल इथे तिलोत्तमा तुला किती काळजी होती, तुला किती इथे टेन्शन आलेलं होतं की इथे हे सगळं कसं होईल काय होईल म्हणून, पण सावलीने ह्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतंय की ह्या आरतीचा मान आणि विसर्जनाचा मान इथे सावली आणि सारंगला मिळायला पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे इथे तिलोत्तमा, असं बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते, हो काहीच हरकत नाही, माझं काहीच म्हणणं नाही त्यावरती, असं सुद्धा आता इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर लगेचच इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की ताराला राग आलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की प्रत्येक वेळी इथे माझ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये का खोडा घालण्यात येतो आणि माझ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खोडा घालण्याचं काम ही लोक का करतात, असंही तिला वाटत असतं. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणेच इथे आता सगळी काही तयारी होत असते आणि सगळी काही तयारी इथे होत असतानाच आता इकडे सारंग आणि सावलीला इथे विसर्जनाचा मान दिला जातो. सारंग आणि सावलीला विसर्जनाचा मान दिल्यानंतर इकडे मात्र जी तारा आहे, ताराला आज खूप राग आलेला असतो आणि ती विचार करत असते, इथे प्रत्येक वेळी सावलीच का, प्रत्येक पुढे सावलीलाच इथे सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे, असं ताराचं म्हणणं असतं. आता गुरुजी ज्या पद्धतीने इथे सगळी पूजा आणि त्याचबरोबर सांगत असतात त्या पद्धतीने इथे सगळं काही होत असतं. इकडे खरं तर मोठी सून म्हणून अमृताला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार असतो, पण आता इकडे जो काही इथे आपला हा नसतो, म्हणजेच राजकुमार नसतो आणि राजकुमार नसल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे आता होत असतात.
इकडे आता आरतीला सुरुवात झालेली असते। मस्त अशी सुखकरिता दुःखहर्ताची आरती इथे सुरू झालेली असते। इकडे मध्येच ऐश्वर्या अधूनमधून इथे तिला खुणावण्याचं काम करत असते, म्हणजेच ताराला इकडे तिच्याकडे बोलवण्याचा ती प्रयत्न करत असते आणि ताराला तिच्याकडे बोलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच तारा इथे ऐश्वर्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि ऐश्वर्याच्या बाजूला जाऊन उभी राहिल्यावर ती म्हणत असते, बघितलंस ना प्रत्येक वेळी कशा पद्धतीने तुला इथे बाजूला केलं जातं आणि प्रत्येक वेळी तुला इथे बाजूला केल्यानंतर इथे जे काही आरतीचा आणि त्याचबरोबर विसर्जनाचा मान सुद्धा इथे तिलाच दिलेला आहे आणि हे सगळं कशा पद्धतीने होतंय बघितलंस ना। इथे काल सुद्धा आपल्या मनामध्ये नसताना सुद्धा आपल्याला इथे जमिनीवर बसून जेवावं लागलेलं आहे आणि आज सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत तारा। जर तू वेळीच ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही आवरल्यास आणि नाही हे सगळं काही केलंस तर हे खूप हाताबाहेर जाऊ शकतं बघ तारा, ही मात्र गोष्ट तू इथे लक्षात ठेव, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। इकडे ताराचा खूप जास्त मोठा जळफळाट होत असतो, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा इथे ऐश्वर्या आता इथे अगीत तेल ओतण्याचं नेहमीप्रमाणेच काम करत असते आणि अगीत तेल ओतण्याचं नेहमीप्रमाणे काम केल्यानंतर इकडे मात्र आता तारा खूपच वेगळ्या विचारामध्ये हरवलेली असते। तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र आरती झालेली असते। आरती झाल्यानंतर आता सर्वांना महाप्रसाद सुद्धा असतो। त्याचबरोबर सगळेजण आता इथे पुढे येऊन आता आरतीचा आनंद सुद्धा घेत असतात आणि त्याचबरोबर इथे सगळेजण आनंदामध्ये असतात, कारण आता सावलीने हे घराला खूप छान घरपण दिलेलं असतं आणि सगळ्यांची मनं जिंकलेली असतात, सगळ्यांचं सगळं काही तिने इथे केलेलं असतं। आता इकडे जी तारा आहे ती तारा मात्र हात जोडूनच उभी असते। तिला राग तर असतोच मनामध्ये, पण ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ह्या गोष्टी मी माझ्याच पद्धतीने हँडल करणार आहे। काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी अजिबात शांत बसणार नाही, असा इथे ती विचार करत असते आणि त्याचसोबत इथे तिच्या मनामध्ये असा विचार चालू असतो की आता ह्या सावलीमुळे मला प्रत्येक वेळी इथे आता खालीच आणि त्याचबरोबर घालून पाडूनच इथे ऐकलं जातं आणि सगळं काही त्याच पद्धतीने होतं, त्यामुळे इथे मी अजिबात शांत बसणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर इकडे मात्र आता सगळेजण गणपतीची मूर्ती घेऊन बाहेर विसर्जनासाठी निघालेले असतात। बाहेर गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी घेऊन आल्यानंतर आता इकडे बाहेर अंगणामध्येच एक खूप मोठा टोप मांडलेला असतो, खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं। आता बाहेर गणपती बाप्पाला आणल्यानंतर तिथे सुद्धा सारंग सावलीच्या हाताने इथे आरती होत असते। आरती झाल्यानंतर सगळेजण गणपती बाप्पाला नमस्कार करतात। गणपती बाप्पाला सगळ्यांनीच नमस्कार केल्यानंतर आता इकडे सावली आरती करते आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे देत असते। आता इकडे बाप्पाचं विसर्जन करण्याची जिम्मेदारी आणि त्याचबरोबर जो मान आहे तो सावली आणि सारंगला असतो। सारंग पुढे येतो आणि सारंग पुढे आल्यानंतर आता बाप्पाचं विसर्जन तो करत असतो। खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर आता मेहेंदळेंच्या घरामधली ही जी काही परंपरा आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे, कारण आपण इथे पुढे पाहणारच आहोत ती परंपरा कुठली आहे ते। आता जेव्हा इकडे ही लोक हात जोडून नमस्कार करत असतात बाप्पाला, बाप्पा आता आमच्या मनातील दुःख वेदना हे सगळं तुझ्यापाशी आहे, आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये तू खूप सुख दुःख दिलेले आहेस, पण सारंग सरांच्या वतीने इथे माझ्या आयुष्यात तू आनंद आणलेला आहेस आणि तो आनंद असाच कायम ठेव आणि ह्या सगळं काही सहन करण्याची, ह्या परिवाराला आपलंसं करण्याची ताकद मला दे, असं सावली बाप्पाकडे इथे निरोप घेताना मागत असते। आता सारंग दोन्ही हाताने गणपती बाप्पाची मूर्ती पकडतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे इथे ते जयघोष करत असतात आणि तेव्हा समोर ठेवलेल्या टोपामध्ये इथे आता सारंग 3 वेळा गणपती बाप्पाची मूर्ती खालीवर खालीवर करून बुडवत असतो आणि बाप्पाचं या पद्धतीने विसर्जन झालेलं असतं। सगळेजण आता देवाला नमस्कार करत असतात। इकडे आता तिलोत्तमा म्हणत असते, आता गुरुजी मला एक गोष्ट सांगा, आता बाप्पाचं विसर्जन तर झालेलं आहे, मग बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आपण ही मूर्ती आता घरामध्ये घेऊ शकतो ना? त्यावरच आता गुरुजींनी एक गोष्ट सांगितलेली असते आणि गुरुजी म्हणत असतात की नाही, आता इथे मात्र ग्रहण आहे आणि हा ग्रहणाचा काळ उलटेपर्यंत आपण बाप्पाची मूर्ती घरामध्ये नाही घेऊ शकत आणि स्थानापन्न नाही करू शकत। आता जोपर्यंत हा ग्रहण काळ संपत नाही तोपर्यंत बाप्पाची मूर्ती आहे त्याच ठिकाणी ह्या टोपमध्येच राहील। आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं काही ऐकत असतात आणि त्यावरच आता इथेच तुम्हाला ह्या बाप्पाची 1 दिवसासाठी
तुमच्यासाठी काळजी घ्यायची आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही इथे गणपती बाप्पाची ही जी काही मूर्ती आहे ती आतमध्ये घेऊ शकतात, पण आता तरी इथे आणि ह्याच इथे ही मूर्ती राहणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे जो सारंग आहे तो म्हणत असतो ठीक आहे, काहीच हरकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने होतील आणि आपण त्या करू सुद्धा, असं म्हणूनच आता इकडे जो काही सारंग आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात। आणि पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बाप्पाची ही जी काही मूर्ती आहे, इथे बाप्पाची मूर्ती असताना तिची काळजी घेणं हे सगळं काही तुम्हाला पाहायचं आहे असं इथे सांगितलेलं असतं। आता सगळेजण इथे विसर्जन झाल्यानंतर जेवणासाठी बसलेले असतात। इकडे सारंग मात्र सावलीकडे एकटक पाहतच असतो आणि तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर मात्र अजिबातच हलत नसते। त्याची नजर अजिबातच हलत नसल्या कारणाने आता इकडे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की नील म्हणत असतो, अरे अरे किती तो रोमांस, आणि बायकोकडे बघून झालं असेल तर जरा बाजूला होणार आहेस की नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलतो। आणि तेवढ्यातच आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र बायको करून किती लाड करून घेणार आहेस, इकडे मात्र नाहीतर आमचं कितीही काही जरी बोला, कितीही पाणी लावा आणि कितीही काही करा, लाड करा, पण इकडे आम्हाला शिव्या आणि अरडाओरडाच मिळतो। त्यावर आता सारंग लगेचच आगीत तेल ओतण्याचं काम करतो। तो म्हणत असतो, काही काय रे नील दादा, ऐश्वर्या वहिनी एवढी पण वाईट नाहीये, एवढ्या पण शिव्या वगैरे काही तुला घालत नसेल। त्यावर लगेचच आता सोहम म्हणत असतो की सारंग दादा, हे सगळं तू ऐश्वर्या वहिनी समोर बोलून दाखवशील का? अरे आत्ताचीच गोष्ट मी तुला सांगतो, इथे माझ्या बायकोसाठी म्हणजे तारासाठी इथे मस्त असे कानातले आणले होते आणि ते कानातले घालून ती छान मिरवत होती, पण आता बघ ना, मिरवत असेल पण आता मात्र खोलीच्या बाहेर आली सुद्धा नाहीये किंवा मला कधी बोलली सुद्धा नाहीये। आता मला एक गोष्ट सांगा, ऐश्वर्या वहिनी सुद्धा इथे नाहीये आणि तारा सुद्धा इथे नाहीये, म्हणजे नक्कीच ऐश्वर्या आणि तारा एकत्र असतील। आता त्या दोघी जर एकत्र असल्या ना तर नील म्हणतो माझी तर वाटच लागणार असते, कारण आता बघ इथे तू तुझ्या बायकोला कानातले गिफ्ट दिलेस म्हटल्यावर माझं काही खरं नाहीये, असं इथे तो बोलत असतो। तेवढ्यातच आता तिलोत्तमा आणि सारंगचे बाबा इथे जेवणासाठी आलेले असतात आणि ते आल्यानंतर डायनिंग टेबलवरती बसतात आणि डायनिंग टेबलवरती बसल्यानंतर खरं पाहायला गेलं तर तिलोत्तमाचा चेहरा थोडासा पडलेला असतो। ही गोष्ट लगेच सगळ्यांच्या लक्षात आलेली असते की तिलोत्तमाला काहीतरी झालेला आहे आणि म्हणूनच लगेच सारंगचे बाबा विचारतात की काय झालेलं आहे तिलोत्तमा म्हणते नाही, काही नाही झालेलं, पण सांग ना काहीतरी नक्कीच झालेलं आहे, अशी शांत शांत तू का आहेस असं ते विचारतात। तेवढ्यातच तिलोत्तमा म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर तुम्हा सगळ्यांना असं हसता खेळता बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि असंच गोकुळ आपलं नांदत हसत खेळत राहावं अशी इच्छा आहे। फक्त एकाच गोष्टीची खंत आहे की आज राजकुमार आपल्यामध्ये नाहीये, तो असं का वागला असेल आणि त्याने एवढ्या खालच्या थराला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी का केल्या असतील मला कळत नाही। त्यावरच आता इकडे सारंगचे बाबा म्हणत असतात, हे बघ तिलोत्तमा, आई वडील म्हणून आपण जे संस्कार करायचे होते ते सगळे संस्कार आपण त्याच्यावर केलेले आहेत, आपण आई वडील म्हणून कुठेही कमी पडलेलो नाही आहोत आणि तू त्या गोष्टी आता विसरून जा। जो निर्णय आपण घेतलेला आहे तो योग्यच घेतलेला आहे, आपण एक वेळा त्याला माफ केलं होतं पण तो त्याची पायरी सोडून वागलेला आहे। त्यावर आता तिलोत्तमा म्हणत असते, पण राजकुमारने ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केल्या असतील हे काही कळायला मार्ग नाही, असं इथे ती बोलत असते। हे सगळं ऐकल्यानंतर अमृताला सुद्धा थोडंसं वाईटच वाटलेलं असतं, किती नाही म्हटलं तरी सुद्धा आईचा जीव असतो आणि आईला आज राजकुमारची आठवण येणं हे अगदी साहजिक असतं। तर प्रेक्षकांनो पाहत राहा सावळ्याची जणू मी